तर बारामतीमधील ही दृश्य आपण पाहतोय। 8:10 मुंबईवरून अजित पवार हे रवाना झाले होते बारामतीला येण्यासाठी। बारामतीमध्ये आज त्यांच्या काही सभा होत्या। तर जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी त्यांनी केली होती। या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी खरं तर अजित पवार आज सभा घेणार होते आणि त्याच वेळी ते बारामतीमध्ये 8:45 वाजता पोहोचले। मात्र त्या क्षणाला ते या ठिकाणी पोहोचले, त्यांचं विमान लँड होण्याआधीच अपघातग्रस्त झालेला आहे आणि मोठा स्फोट होऊन यामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। दादांची अकाली एक्झिट हे फक्त महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच नाही तर संपूर्ण भारतातल्या राजकारणासाठी देखील तेवढीच आश्चर्यकारक आहे। तर अजित पवार म्हणजे एक कणखर आणि उमद व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे। अजित पवार म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि कामाचा धडाका असं त्यांचं दुसरं नाव। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना आदरानं दादा म्हणून संबोधलं जात होतं। त्यांचं व्यक्तिमत्व इतर नेत्यांपेक्षा खूपच वेगळं होतं आणि त्यामागचं कारण म्हणजे त्यांची शिस्त आणि कार्यपद्धती। त्यांचा वक्तशीरपणा आणि त्यांची शिस्त ही सर्वश्रुत होती। आपण आजपर्यंत पाहत आलोय कित्येक दशकं अजित पवारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रशासनावर आपला वचक ठेवला। अजितदादांच्या जीवनामध्ये वेळेला अत्यंत महत्त्व होतं आणि पहाटे 6 वाजल्यापासून त्यांच्या कामाचा दिवस सुरू व्हायचा, त्यांचं काम सुरू व्हायचं। मंत्रालयातील बैठका असोत किंवा गावातील छोटे मोठे उद्घाटनं असोत, ते नेहमीच वेळेवर हजर राहायचे। आपली वेळ कोणाला पाहावी लागू नये असा त्यांचा अट्टहास असायचा। त्यांची ही शिस्त त्यांनी प्रशासनामध्ये देखील रुजवली। त्यांची निर्णय क्षमता देखील तेवढीच महत्त्वाची आणि तेवढीच मोठी होती। काम होणार असेल तर हो म्हणणार आणि नसेल होणार तर स्पष्टपणे नाही सांगणार ही त्यांची शैली अधिकारी आणि जनता या दोघांनाही परिचित होती। फाईलींचा निपटारा करण्यामध्ये देखील त्यांचा चांगलाच हातखंडा होता। एक फाईल आलेली आहे आणि ती अनेक दिवस पडू नये कार्यालयामध्ये असं कधीच घडलं नाही। प्रशासनावरील त्यांची पकड देखील तेवढीच मजबूत होती। एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती। महसूल, अर्थ आणि जलसंपदा अशा अवघड आणि कठीण खात्यांचा पदभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळल्याचं आपण पाहिलं। अजित पवारांचा राजकीय प्रवास हा संघर्षाचा आणि सातत्याचा राहिलेला आहे। शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले, तरी देखील स्वतःची एक स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली। त्यांच्या सुरुवातीच्या काळाविषयी बोलायचं म्हटलं तर सहकार क्षेत्रामधून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली। अजित पवारांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही खरं तर 1982 मध्ये झाली। त्यांनी प्रारंभी सहकार क्षेत्रातून कामाला सुरुवात केली। एका साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येत त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली। पुढे 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हणजेच PDCC चे ते अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी सलग 16 वर्ष काम केलं। तर संसदीय राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला तो 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले। मात्र काका शरद पवार केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते त्यावेळची ही गोष्ट आहे। 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि मोठं मताधिक्य त्यांनी मिळवलं होतं आणि तेव्हापासून अजित दादा यांचा हा प्रवास आजपर्यंत अखंड सुरू होता। आज तो दादा माणूस, महाराष्ट्राचा दादा माणूस हरवलेला आहे, कायमचा हरपलेला आहे आणि हे कार्यकर्त्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठीच स्वीकारण्याजोगं नक्कीच नाहीये। तर अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी फडणवीस आणि शिंदे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो सुनेत्रा पवार यांचं सांत्वन करण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर पत्रकार म्हणून देखील काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की अगदी कालपर्यंत टी व्हीवर दिसणारा हा नेता त्यांचे बाईट्स घेणं असो किंवा जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना विचारणं असो, या सगळ्या गोष्टी करत असताना अचानक सकाळी अशी बातमी येणं आणि ती बातमी आम्हाला अतिशय जड अंतःकरणानं वाचावी लागणं हे पत्रकार म्हणून आमच्यासाठीही तेवढंच अवघड आहे. कारण एक असा लोकनेता ज्याने कायम जनतेसाठी काम केलेलं आहे, त्याने जनतेच्या भल्यासाठी काम केलेलं आहे, त्याच्या बातम्या देत असताना आम्हाला देखील बऱ्याचदा अशा नेत्याचं कौतुक वाटायचं. आज तो नेता कायमस्वरूपी हरपलेला आहे. जो नेता कालपर्यंत होता तो आज होता झालाय. किंवा ज्या नेत्यासाठी आपण अजित पवार आज या ठिकाणी पोहोचले आहेत किंवा अजित पवार यांची सभा होते अशा बातम्या वाचत असताना अचानक त्यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे किंवा त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या वाचावं लागणं खरं तर हे पत्रकार म्हणून आमचं देखील तेवढंच दुर्दैव आहे. अंत्यदर्शनासाठी आता सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि अजित पवार अमर रहे, अजित दादा अमर रहे अशा घोषणा या कार्यकर्त्यांनी केल्या. संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखाचा दिवस 28 जानेवारी 2026. आजच्या या दिवशी जेव्हा अजित पवार यांच्या 4 सभा गाजणार होत्या, या सभांकडे देखील साम टीव्हीचं लक्ष होतं. आज अजित पवार काय बोलणार, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते काय आश्वासन देणार, काय बोलणार याकडे देखील साम टीव्हीचं लक्ष लागून होतं. मात्र अचानक अशी बातमी येईल याचा कोणी विचारही केला नव्हता. एक विमान अवघ्या 35 मिनिटांनंतर 35 मिनिटं या विमानामध्ये बसलेले असताना अजित पवार, त्यानंतर त्याचा अपघात होतो. त्या अपघातामध्ये अजित पवारांसारखा उमदा नेता हा मृत्युमुखी पडतो. अवघ्या 35 मिनिटांचा हा प्रवास अजित पवारांचा शेवटचा प्रवास ठरलेला आहे आणि त्याविषयी बोलताना नक्कीच पत्रकार म्हणून तितकंच वाईट आणि तितकंच दुःख आम्हाला या ठिकाणी होतंय. राजकारणी म्हटले की पत्रकारांसोबत त्यांचं नातं कडू आणि गोड असं दोन्ही असतं. जेव्हा राजकारणी काही चुकीची कामं करतात किंवा चुकीचं वक्तव्य करतात त्यावेळेला आम्ही ओरडून ओरडून लोकांना सांगतो की हे वक्तव्य असं करण्यात आलेलं आहे. मात्र ज्या वेळेला अजित पवारांसारखा उमदा नेता वक्तशीरपणा, आपला स्पष्ट वक्तेपणा आणि शिस्त दाखवतो त्यावेळेला अशा नेत्याचं आम्ही मनापासून कौतुक देखील करतो. आणि कौतुक करण्यासारखा हा नेता आज फक्त महाराष्ट्राच्या जनतेनं नाही तर तमाम पत्रकारांनी देखील गमावला. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी फडणवीस आणि शिंदे हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्याशी ते चर्चा करतायत. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये होत्या आणि ही दुःखद बातमी ऐकल्यानंतर लगेचच त्या बारामतीकडे येण्यासाठी रवाना झालेत आणि अवघ्या काही 1 ते 1.5 तासात ते बारामतीमध्ये पोहोचलेत. पवार कुटुंबासाठी हा क्षण किती अवघड आहे याची कल्पना न केलेलीच बरी. कार्यकर्ते देखील अतिशय अस्वस्थ झालेले आहेत.